ज्या देशाचे 12 वाजले होते, इथल्या सर्वसामान्य जनतेचे 12 वाजले होते, इथल्या सरकारचे 12 वाजले होते, इथल्या क्रीडा व्यवस्थेचे 12 वाजले होते, इथल्या कृषी व्यवस्थेचे 12 वाजले होते, इथल्या शिक्षण व्यवस्थेचे 12 वाजले होते, इथल्या सर्वसामान्य दीन दलित माणसांचे 12 वाजले होते. त्यावेळेस 12-12ला बारामती या ठिकाणी जन्म घेऊन प्रत्येकाच्या कपाळावरचं 12चं कोडं सोडून प्रत्येकाच्या हृदयामध्ये विकासाचं घड्याळ बसून त्या घड्याळातल्या काट्याप्रमाणे प्रत्येकाचं आयुष्य गतिमान करणाऱ्या नामदार शरदचंद्रजी पवार साहेबांवरती मी गौरी नागेश युवा वक्ता या वक्तृत्व स्पर्धेसाठी आपल्या समोरती अर्थात विषय मांडतो आहे. लोककल्याणकारी राजा शरदचंद्रजी पवार साहेब. तर मित्र हो, शरदचंद्रजी पवार साहेब एक व्यक्ती नसून तो एक विचार आहे, तो विचार नसून ती एक चळवळ आहे, ती चळवळ नसून माणसातलं माणूस निर्माण करणारी ती एक प्रयोगशाळा आहे. कारण इतरांची काळजी करणाऱ्या माणसांच्याच काळजावरती नेहमी खोलवरती वार होत असतात, तरी सुद्धा ती माणसं इतरांची काळजी करायला कधी सोडत नाहीत. कारण इतरांच्या काळजामध्ये नेहमी संत ज्ञानेश्वरांचे हे ईश्वरची माझे घर या ऐश्विक सुखाचा शोध घेण्याचं काम अशी माणसं आम्हाला करताना दिसून यायला लागतात. खरं मित्र हो, पवार साहेबांचा ज्यावेळेस मी संघर्ष पाहायला लागतो ना, त्यावेळेस शरदचंद्रजी पवार साहेबांचा संघर्ष हा मला केळीच्या पानासारखा वाटायला लागतो. त्यांचा संघर्ष हा मला बाबळीच्या पानासारखा कधीच वाटत नाही. कारण ज्या वेळेस समोरून एखादं वादळ येतं ना, त्यावेळेस वादळ आल्यानंतर बाबळीची पानं ही छोटी छोटी असतात. ती छोटी छोटी असणारी बाबळीची पानं समोरून आलेल्या वादळापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी ते स्वतःला मिटून घेतात. पण मित्र हो, केळीचं पान तसं करत नाही. समोरून किती जरी वादळ आलं तरी त्या वादळाला समोर उभा राहतं. स्वतःच्या आयुष्याच्या चिंतड्या जरी झालं, केळीचं पान पूर्णपणे फाटत जरी आलं तरी ते केळीचं पान बाजूला सरकत नाही. मला वाटतं अगदी पवार साहेबांचा संघर्ष सुद्धा त्या केळीच्या पानासारखा आहे. आजपर्यंत समोरून किती जरी वादळ आली तरी हा माणूस त्याच वादळाला सह्याद्रीच्या ढालीसारखा उभा राहताना आजपर्यंत आम्ही पाहितलेला मला दिसून यायला लागतो. कारण आजपर्यंत इथल्या शेतकऱ्यांचा कल्याणकारी राजा, लोकनेता, इथल्या सर्वसामान्य जनतेचा माणूस असं आम्ही ज्या ज्या लोकांना आजपर्यंत म्हणत आलो, मला वाटतं त्या माणसांच्या अध्यक्षराची सुरुवात ही आम्ही सअक्षरापासून पाहितलेली आहे. कारण छत्रपती शिवाजीराजे, मित्र हो, शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड आणि यांच्याच विचारांवरती पाऊल टाकणारा दुसरा या महाराष्ट्रातला लोककल्याणकारी राजा म्हणजे मला शरदचंद्रजी पवार साहेब वाटायला लागतात. खरं मित्र हो, असंच एक साहित्यिक बारामतीमध्ये गेले होते आणि बारामतीमध्ये गेल्यानंतर एक आजी उन्हामध्ये काबड कष्ट करत होती. काबड कष्ट करत असणाऱ्या त्या आजीच्या जवळ ते साहित्यिक गेले आणि त्या साहित्यिकानं त्या आजीला विचारलं की आजी तुम्ही या उन्हामध्ये काबड कष्ट करता, या उन्हाचे तुम्हाला चटके बसत नाहीत का? त्यावेळेस मित्र हो, त्या आजीनं दिलेलं उत्तर अतिशय सुंदर होतं. त्या आजी म्हणाल्या की डोक्यावरती असं शर्टाचं चांदणं असताना उन्हाचे चटके देणारा सूर्य आमच्या बारामतीमध्ये कधी उगवलाच नाही. असं इथल्या सर्वसामान्य माणसांच्या हृदयातली हाक म्हणजे दुसरा तिसरा माणूस कोण नव्हता तर ते म्हणजे शरदचंद्रजी पवार साहेब आहेत. कारण पवार साहेब आम्हाला नेहमी सांगायचे की मोठमोठी पुस्तकं वाचत असताना कधीतरी शेतामध्ये गेलं पाहिजे, मातीमध्ये गेलं पाहिजे, मातीतली 4-2 काटे कुपाटे पायामध्ये मोडले पाहिजे, पायातलं थोडंसं रक्त मातीमध्ये सांडलं पाहिजे. असे मातीची आणि माणसाची नाळ जोडायला सांगणारा माणूस म्हणजे शरदचंद्रजी पवार साहेब आहेत असं मला वाटायला लागतं. खरं मित्र हो, असं मला सांगितलं जातं की संत तुकाराम महाराजांनी इथल्या शेतकऱ्यांची कर्ज खतं इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवण्याचं काम केलं होतं. मित्र हो, हेही तितकं सत्य आहे. इथल्या शेतकऱ्यांची तब्बल 70,000 कोटी रुपयांचं कर्ज माफ करणारा, संत तुकारामांच्या पावलावरती पाऊल टाकणारा या महाराष्ट्रातला, या देशातला दुसरा संत तुकाराम जर कोण असेल तर ते मला शरदचंद्रजी पवार साहेब आहेत असं मला नेहमी वाटायला लागतं. कारण शरदचंद्रजी पवार साहेब आम्हाला नेहमी सांगायचे की इथल्या शेतकऱ्यांची ध्येय धोरणं हे एसी मध्ये बसून, गुटासुटामध्ये बसून, मंत्रालयामध्ये बसून हे ठरवलीच जाऊ शकत नाही. शेतकऱ्यांची ध्येय धोरणं ही त्यांच्या बांधावरती बसून नेमकं त्यांच्या कांद्याचा वांदा काय झालेला आहे हे जोपर्यंत तुम्हाला आम्हाला कळणार नाही ना, तोपर्यंत आम्ही शेतकऱ्यांची ध्येय धोरणं ठरवू शकत नाही असं सांगणारा माणूस सुद्धा मला शरदचंद्रजी पवार साहेब दिसून लागतात. तर मित्र, असंच एके दिवशी शरदचंद्रजी पवार साहेबांची पत्नी आजारी होती आणि आजारी असताना पवार साहेबांना त्यावेळेस शेतकरी दिंडीसाठी जायचं होतं. त्यावेळेस त्यांच्या पत्नीनं सांगितलं की आज तुम्ही बाहेर जाऊ नका, कारण मला आज तुमची गरज आहे. मित्र हो, त्यावेळेस आदरणीय पवार साहेबांनी सांगितलं की एक वेळेस तुझ्यावरती उपचार करण्यासाठी या ठिकाणी हजारो डॉक्टर उपलब्ध होतील, हजारो डॉक्टर उभा राहतील, पण या शेतकऱ्यांवरती उपचार करण्यासाठी एकही डॉक्टर नाही. या शेतकऱ्यांवरती उपचार करणारा फक्त मी एकच डॉक्टर आहे. त्यामुळे मला त्या
शेतकरी दिंडीसाठी जावाच लागल असा सांगणारा इथल्या शेतकऱ्यांचा लोककल्याणकारी राजा म्हणजे मला आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब वाटायला लागतात. अशा या लोकराजाला हजारो वर्षाचं आयुष्य मिळावं एवढाच आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो आणि जाताना आणि या विचारपीठाची रजा घेत असताना इतकंच म्हणतो की ही ज्योत राष्ट्रवादाची वादळात पेटली आहे, झेलुनी संकटे सगळी मी मोत बांधली आहे. अरे अख्खे पार झेंडे रोवू हा संकल्प सोडला आहे. अरे दिल्लीचा मुलूकही पूर्वी टाफांनी मोजला आहे, टाफांनी मोजला आहे. धन्यवाद.